गंगावेश तालमीच्या आखाड्यामध्ये आहे आणि आपल्याला माहितीच आहे की विनेश फोगट याने ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रकारानंतर आहे ती कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। धक्कादायक असा निर्णय हा म्हणता येईल। आपल्यासोबत शाहू विजयी गंगावेश तालमीचे मल्ल सुद्धा आहेत, पैलवान आहेत, ते नेहमीच आहे ते कुस्तीसाठी प्रॅक्टिस करत असतात। या बाजूला सुद्धा पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आहे ते पैलवान या ठिकाणी दिसून येतात आणि यांच्या प्रतिक्रिया आहे तो आता आपण या निमित्ताने आहे ते जाणून घेणार आहोत आणि एकूणच पाहायला गेलं तर या पैलवानांना विनेश फोगटचा जो निर्णय आहे तो विचारणार आहोत। काय सांगाल विनेश फोगट यांचा जो काल कुस्तीमध्ये ऑलिम्पिकमध्ये जो प्रकार घडला त्यानंतर कुस्ती सोडण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय, काय वाटतं एकूणच तुम्हाला पैलवान म्हणून? एकूणच खरं तर सर्वांना दुःख झालेलं आहे की म्हणजे काल सगळ्यांसाठी म्हणजे आनंदाची बातमी होती की फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या भारत देशासाठी सुवर्ण पदक येईल असं सर्व भारतीयांना वाटलं होतं, पण नंतर त्यांचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे त्यांना स्पर्धेतून डिस्क्वालिफाय केल्यामुळं सर्वांनाच म्हणजे दुःख वाटत आहे आता सध्या तरी। पण त्यांनी कुस्ती सोडण्याचा निर्णय घेणं काय वाटतं तुम्हाला एक पैलवान? हा कुस्ती सोडण्याचा निर्णय असं घेऊन आहे त्यांनी, तर पुढं परत एकदा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी। खरं तर एक पैलवान म्हणून वजन मेंटेन करणं हे कितपत गरजेचं वाटतं? हो, वजन मेंटेन करण्यासाठी प्रॅक्टिस त्यांनी रात्रभर प्रॅक्टिस केली होती, ब्लड दिलं होतं, म्हणजे त्यांनी केस त्यांचे नख हे सगळं म्हणजे कापून हे केलं होतं तरी पण ते नाही झालं। 100 ग्रॅम वजनामुळे त्यांना खेळता आलं नाही। तुम्ही वजन कसं मेंटेन करताय, कारण वजनी गटातली कुस्ती ही महत्वाची मानली जाते? वजन मेंटेन करायचं म्हणजे त्याला आधी स्पर्धेच्या आधी 2-3 महिना डाएट, परत आपलं प्रॅक्टिस ह्या सगळ्यावर लक्ष देऊन स्पर्धेच्या आधी 15 दिवस सगळं व्यवस्थित करून वजन द्यायच्या आधी 1 तासभर तरी आधी आपण वजन असं देऊन बघायला लागतं, त्याच्यानंतर जे ओरिजिनल वजन देणार आहे ते द्यायचं असतं। एक पैलवान कुस्तीसाठी काय काय कष्ट घेतो आणि आता विनेश फोगट यांनी कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतलाय, तुम्हाला हे ऐकून काय वाटतंय? आता कुस्ती सोडण्याचा निर्णय हा चुकीचाच आहे त्यांचा। कुस्ती सोडणं म्हणजे आता त्यांचं काय 2-3 वर्षाचं काय तपश्चर्या नव्हती, हे चांगलं 15-20 वर्ष त्यांनी फुल प्रॅक्टिस करून ऑलिम्पिकसाठी त्यांची निवड झाली होती। त्यांनी आता भारत देशाला गोल्ड मेडल हे दिल्यातच जमा आहे, म्हणजे भारत देशामध्ये सगळ्यांना असं वाटतं की ते गोल्ड मेडल आपल्यालाच आलेलं आहे, पण आता काय कारणामुळे ते त्यांना खेळता नाही आलं। त्यांनी कुस्ती ही सोडू नये, त्यांना आपला देश सरकार आपलं पूर्ण सपोर्ट करेल आणि करायलाच पाहिजे। खरं तर एका कुस्तीपटूला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठं कष्ट घ्यावं लागते, तुम्ही सुद्धा हे कष्ट घेताय, तुमच्याच शब्दात सांगा की हे कष्ट काय असते, कितपत जोर बैठका माराव्या लागतात आणि इतर जे कुस्तीसाठी प्रॅक्टिस करावी लागते ती कशा पद्धतीनं असते? आता जागतिक लेवलची कुस्ती म्हणजे सर्व मॅटवरच प्रॅक्टिस आली, मॅट ग्राउंड ह्या प्रॅक्टिसला दिवस रात्र प्रॅक्टिस करावीच लागते। तसं म्हणायला गेलं तर मॅटवर शेड्यूल तयार करायला लागतो, ग्राउंडवरचा शेड्यूल तयार करावा लागतो, त्याच्यासाठी कोचेस असतात, तर कोच जे सांगतील त्याप्रमाणे सगळं व्यवस्थित करावं लागतं। काय सांगशील विनेश फोगटची कुस्ती आणि तो झालेला निर्णय एकूणच सगळं काय वाटतंय? निर्णय तर चुकीचाच होता आणि 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळं तिला समजा खेळता आलं नाही आणि खेळताना आल्यामुळं आता आपल्या भारताला खरोखर म्हणजे गोल्ड मिळणारच होतं। विनेशने म्हणजे चांगल्या कुस्त्या काढल्या होत्या, तिचा आता कुस्ती सोडण्याचा निर्णय हा अतिशय चुकीचा आहे, असं तिने म्हणजे नाही करायला पाहिजे। आपल्या भारताची एकदम चांगली खेळाडू आहे ती, प्रॅक्टिस ही व्यवस्थित सगळं मेंटेन सगळं आहे। विनेश फोगटचं कुठलं डाव तुला आवडत होते, तू बघितले असतील कुस्ती तिची, आणि आता ती कुस्ती सोडण्याचा निर्णय घेते, काय तिनं पुढे केलं पाहिजे असं वाटतं एक पैलवान? नाही, तिने खरं तर कुस्ती नाही सोडली पाहिजे, ते म्हणलं तर तिने सगळ्या चांगल्या कुस्त्या काढल्या होत्या, आम्ही तिच्या सगळ्या कुस्त्या पाहिल्या, एकदम म्हणजे चांगल्या कुस्त्या म्हणा, भालंदाजी सगळं तिने व्यवस्थित डाव केलं सगळं, पण आता फायनलची कुस्ती ही झाल्यामुळं आता त्याचं वजन 100 ग्रॅम जास्त भरल्यामुळं तिला ती कुस्ती खेळता येणार नव्हती आणि आली नाही। पुन्हा तिनं मैदानात उतरावं, खेळावं असंच वाटते? हो, तिने नंतर खेळावं, आता आपल्या भारताचं म्हणजे गोल्ड येणारच होतं आणि तिने पुढं आता कुस्ती न सोडता अजून चांगली प्रॅक्टिस करून 10-15 वर्ष चांगलं कष्ट केल्या, त्या कष्टात तिला फळ नक्की मिळेल। काय वाटतं एक पैलवान म्हणून ह्या सगळ्या कुस्तीकडे बघितल्यावरती, कारण तुम्ही सुद्धा कुणाच तरी आदर्श घेऊन ती कुस्तीमध्ये येत आहे, विनेश फोगट तिच्याकडं आणि त्याच्या कुस्तीकडे तुम्ही कसं बघत होता? सध्या तर अत्यंत दुःखाची गोष्ट सध्या, कारण विनेश फोगटला फायनलला बाहेर काढलं, तिचं 100 ग्रॅम वजन जास्त होतं, तिने वजन मेंटेन ठेवायला पाहिजे होतं, पण तिला बाहेर काढलं 100 ग्रॅममुळे आणि
सगळ्या तालमीतून त्या सगळ्यांना अपेक्षा आहे का तिला पुढच्या ऑलिम्पिकला खेळावं अशी इच्छा आहे सर्वांची. खरं तर ऑलिम्पिकला खेळायची प्रत्येक पैलवानाची इच्छा असते. तुमच्या तालमीत सुद्धा महाराष्ट्र केसरीसाठी अनेक पैलवान इथे गेले, जिंकलेले आहेत. इथं तुम्ही प्रॅक्टिस करताना कसं करताय आणि विनेशकडे आता बघून तुम्हाला काय वाटते? सध्या तर असं वाटतं का प्रत्येकाने आपलं स्वप्न धरून ऑलिम्पिकपर्यंत एवढं स्वप्न ठेवावं आणि विनेशला एवढीच इच्छा आहे का हे दुःख मागं ठेवून का पुढचं ऑलिम्पिकची तयारी करावा हीच एवढी अपेक्षा आहे भारतात. पुढच्या ऑलिम्पिकमध्ये विनेश उतरली तर हा सगळा जो घालेला प्रकार आहे तो भरून कसरतीची भरून काढून गोल्ड मेडल मिळवेल वाटते? हो वाटते, कारण तिची मेहनत पण जास्त आहे, कष्ट पण जास्त आहे आणि ती एवढी मेहनत करते पण कारण तिचा ऑलिम्पिकचं फळ तिला भेटणारच आहे पुढच्या ऑलिम्पिकला. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या पैलवानांच्या प्रतिक्रिया होत्या. विनेश फोगट यांनी पुन्हा एकदा कुस्ती क्षेत्रामध्ये पाय आहे ते ठेवलं पाहिजेत आणि पुढच्या वेळी जी आत्ता घडलेला प्रकार आहे त्याची कसर भरून पुढच्या वेळी गोल्ड मेडल आहे ते मिळवलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा ही सगळे कुस्तीप्रेमी व्यक्त करतायत. कारण विनेश फोगटकडून देशाला अनेक अपेक्षा आहेत आणि तिनं कुस्ती सोडू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा आता हे पैलवान देताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, गंगावेश तालीम, कोल्हापूर.